तसं तर घरामध्ये कांद्याची भाजी कोणालाच आवडत नाही. पण मार्केटमध्ये मला दिसली ना, तर मी हमखास घेऊनच येते. कापली आणि डायरेक्टली नळाखाली स्वच्छ धुवून घेतली. इतकी माती होती ना, बापरे! भाजीसाठी एक वाटण तयार केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. हिरव्या मिरच्या, लसूण जाडसर वाटून घेतला. कढई ठेवली गॅसवर, तेल घातलं, जिरं घातलं आणि वाटलेलं वाटण घालून छान तेलामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये धुवून घेतलेली कांद्याची पात घालून घेतली. तेलामध्ये छान अशी परतून घेतली. आता ही भाजी मी सकाळी करणार होती, तर रात्री झोपतानाच मूठभर चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती. आता छान भिजली, तर यामध्ये घालून घेतली, चांगली परतून घेतली. भाजी चांगली शिजायला पाहिजे ना, म्हणून थोडंसं पाणी घातलंय. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलंय. मीठ घातलंय चवीपुरतं आणि चांगली भाजी ही 5 मिनिटासाठी शिजवून घेतली आहे. आता यावरती फक्त शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय. शेंगदाण्याच्या कुटाने चवीला छान लागते भाजी. अगदी चवदार अशी भाजी तयार होते. आता सीझनमध्येच ही भाजी खायची. खूप भारी लागते चवीला. तर मस्तपैकी गरमागरम चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा.